नमस्कार. आम्हाला बऱ्याच फोन्स आणि मेसेजेस थ्रू अशी एन्क्वायरी येते आहे की स्टाफ हा टिकत नाही आहे, तर त्याच्यासाठी काय करता येईल वगैरे. ॲक्च्युली आम्ही आमच्या एका पॉडकास्टमध्ये मी ते सांगितलं होतं. काही लोकांच्या खास आग्रह असतं म्हणून मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो. इथे थोडं डिटेलमध्ये सांगतो. रेस्टॉरंट इंडस्ट्री ही कम्प्लिटली मॅन ओरिएंटेड इंडस्ट्री असल्यामुळे इथे स्टाफचं खूप जास्त महत्त्व आहे. स्टाफ आपल्याला जेव्हा हवा असतो तेव्हा आपल्याला त्यांचं महत्त्व समजतं आणि आपण त्यांची हंट करायला सुरुवात करतो आणि आपल्याला त्या व्हॅकन्सीची गरज लक्षात येते. पण स्टाफ आल्यानंतर बरेच वेळा आपण असं बघितलेलं आहे की स्टाफची योग्य काळजी घेतली जात नाही. स्टाफ प्रत्येक वेळा हा जॉब चेंज करतो किंवा जॉब सोडतो, तो केवळ दुसऱ्या ठिकाणी 500 रुपये 1000 रुपये जास्ती सॅलरी मिळते म्हणून नाही. काही वेळा असं घडतं, आय ॲग्री. पण बरेच वेळा असं असतं की त्यांना त्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्या आत्ता ते काम करत आहेत त्यांना हव्या त्या गोष्टी तिथे मिळत नाहीत. तर मग त्या गोष्टी काय असतात की जो एखादा एम्प्लॉई तिथे त्याची जी अपेक्षा असते की मला ह्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमधून हवी आहे, तर ते काय असतं. तर सगळ्यात पहिल्यांदा असते त्याला ती जॉब सिक्युरिटी. दुसरी असते ती त्याची राहण्याची व्यवस्था. कारण आपल्या इंडस्ट्रीतलं जे काम आहे ते अत्यंत हार्डवर्किंग काम आहे. इस्पेशली किचनच्या लोकांचं काम जे आहे ते भयंकर गरमीतलं आणि अवजड वस्तूंना हँडल करणारं काम आहे. प्रेशरचं काम आहे. जेव्हा ऑर्डर्स सुरू असतात तेव्हा ज्या प्रेशरमध्ये स्टाफ आपला काम करतो हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामध्ये घरी गेल्यानंतर किंवा रूमवरती गेल्यानंतर समजा जर त्यांना तिथे रूममध्ये जर स्वस्थ झोप येत नसेल किंवा रूममध्ये स्वस्थता जर नसेल, तर स्टाफ हा नेक्स्ट डे मॉर्निंगला जेव्हा ड्युटीवरती येईल तेव्हा तो फ्रेश राहणार नाही आहे. नाही फिजिकली, नाही मेंटली आणि नाही इमोशनली. ती लोकं तशीही त्यांच्या फॅमिलीपासून लांब असतात, तरीही त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या फॅमिलीबद्दल एक मिसिंगचा एक इमोशन असतोच. अशा याच्यामध्ये ही स्वस्थ झोप न होणं आणि हे अस्वस्थता राहणं, त्याच्यामध्ये ते ॲग्रिवेट व्हायला लागतात. आणि मग हे ॲग्रिवेशन बेसिकली कुठे निघतं, ते परत कामावरती निघतं. मग चिडचिड, भांडण, शिव्यागाळी याच्यात व्हायला लागतं. दुसरी जी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे त्यांची खाण्याची फॅसिलिटी. खाण्याची फॅसिलिटी जर बरोबर नसली तरी पण स्टाफ टिकत नाही. कारण सगळ्या जण जे कामं आज करत आहेत ते पोटा पाण्यासाठीच करत आहेत. तर त्यांची राहण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, त्यांचं युनिफॉर्म, त्यांची जेवणाची व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचं ज्याच्यासाठी तुमच्याकडे ते काम करत आहेत, ज्याच्यासाठी त्यांनी त्यांचा प्रांत, त्यांची गावं सोडून, त्यांची फॅमिली सोडून तुमच्याकडे आलेली आहेत, ती म्हणजे सॅलरी. ती जर सॅलरी त्यांना वेळेवर मिळत नसतील तर वाय शुड दे वर्क विथ यू. मला वाटतं हा प्रश्न आपण आपल्याच मनाला विचारणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे आपण जर वागायला लागलो तर आय एम सो शुअर की स्टाफ तुमच्याकडे नक्की टिकून राहील. आज एवढंच. पुढच्या भागात पुढचा विषय बघूयात.